नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज संसदेमध्ये काय झालं तर आज संसदेचा 6वा दिवस होता आणि 6व्या दिवशी लोकसभेमध्ये राहुल गांधी जे आता विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तर त्यांनी शिवजीचा एक फोटो आणलेला होता. त्यांनी असे अनेक फोटो आणले होते. गुरु नानक देव यांचा फोटो आणला, जीसस ख्राइस्ट यांचा फोटो आणला. असे फोटो आणून त्यांना हे दाखवायचं होतं की हे जे काही आपले महापुरुष आहेत किंवा हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना देव मानतो ते देव खरं तर अभय निर्माण करणारे आहेत. ते कुठल्याही प्रकारची भीती दाखवत नाहीत. आणि त्यांना हे सांगायचं होतं की हे जे बीजेपीचे लोक आहेत यांनी कायम लोकांना भीती दाखवली, इलेक्शनच्या दरम्यान पण लोकांना भीती दाखवली. याची त्याची भीती दाखवून यांनी जे आहे ते मत घेतलेले आहेत. आणि ते बोलता बोलता असंही म्हणाले की हे बीजेपीवाले जे लोक आहेत ते फक्त मतदारांनाच भीती दाखवतात असं नाही, तर बीजेपीमधल्या लोकांना पण भीती दाखवतात. ते असं म्हणाले की नितीन गडकरी पहिले भेटायचे तर हसायचे, आता ते हसत नाही. किंवा बीजेपीमधले इतर लोक आम्हाला संसदेच्या बाहेर भेटतात, सेकंड करायला गेलं तर ते स्माईल नाही देत. काही लोकच देतात, काही लोक देत नाही. तर ते म्हणले की भीती पसरवलेली आहे यांनी, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. राहुल गांधी काय म्हणालेले आहेत एकदा तुम्ही व्हिडिओ पाहून. लोगों ने कहा शिवजी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं. और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य. आप हिंदू हो ही नहीं. हिंदू धर्म में साफ लिखा है सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए. अहिंसा हमारा प्रतीक है. अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा. आणि ऑब्व्हियसली आपल्याला माहिती होतं की राहुल गांधीच्या या वक्तव्यावर हे लोक काहीतरी राजकारण करणार. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उठले आणि ते असं म्हणाले की हे तर सगळ्या हिंदू धर्मालाच बदनाम करते. विषय बहुत गंभीर है. पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है. नरेंद्र मोदी असं म्हणाल्याच्या नंतर राहुल गांधी परत एकदा म्हणाले की अरे नाही 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 नाही, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय, हे असं मी म्हणलेलं नाही आहे. आणि नरेंद्र मोदी किंवा बीजेपी किंवा RSS म्हणजे संपूर्ण हिंदू धर्म नसतो. एकदा त्यांचाही व्हिडिओ पाहून घ्या. नहीं 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 नहीं, नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है, RSS पूरा हिंदू समाज नहीं है. आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्याला काय कळतंय की राहुल गांधी नावाचा माणूस एक धर्मामध्ये काय जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात, शांती, अहिंसा, प्रेम, या गोष्टी आपल्या धर्मामध्ये आहे. आणि धर्माचा वापर करणाऱ्या लोकांनी कसा चुकीचा वापर केला हेच ते सांगायचा प्रयत्न करत होते असं मला वाटतं. आणि जसं ते नेहमीच करतात की त्यांचं एक एवढं वाक्य घ्यायचं की नाही, हे जे काही तुम्ही पसरवतायत तुम्ही हिंदू नाही आहात असं त्यांनी म्हणल्याच्या नंतर तेच वाक्य घेऊन जे आहे ते त्यांना बदनाम करण्याचे कामं जे नेहमीच हे लोक करत असतात, तसंच मला असं वाटतं की आजही झालेलं आहे. तर हे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.